नमस्कार मित्रांनो, एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इथे शशिकला मंजिरीला म्हणत असते, बघ बाई, शेवटचं कानातलं बघून घे, कारण आता फक्त 15 मिनिटं राहिले. ते सोनार येतोय ना घरी वितळायला. मग तू घरीच थांबा, शेवटचं बघावं लागेल ना. त्याच वेळेस आता शशिकलाला फोन येतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो हो, चौकापर्यंत आलात ना, या, समोरच आमचं घर आहे, पटकन या लवकर, वेळ नाही हो. आता मात्र शशिकला आतमध्ये निघून जाते. तेव्हा मंजिरी लगेच अण्णांना फोन लावू लागते, पण अण्णा काही फोन उचलायला तयार नसतात. तर लगेच रुजिदा म्हणू लागते, अगं मंजू, काय झालंय? कसलं टेन्शन घेते तू? खरं खरं सांग बरं, काय झालंय? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, अगं अण्णा फोनच उचलत नाहीये, काय करावं काही सुचत नाहीये, बघ ना काकू कशी वागते. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, तू टेन्शन घेऊ नको बरं, हा घे माझा मोबाईल, यावरनं फोन कर बरं. तेव्हा रुजिदाला आता मंजिरी म्हणू लागते, नाही ग बाई, नाही उचलत ते फोन. तू एक काम कर, तू आणि नाना आणि जिजीला बाहेर कुठेतरी घेऊन जा, म्हणजे कसं नाना आणि जिजीला त्रास होणार नाही. प्लीज रुजिदा, तेवढं कर ना. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, ठीक आहे. तर इकडे आतमध्ये जिजी साफसफाई करत असतानाच तिचं लक्ष आता मंजिरीच्या त्या ट्रॉफीकडे जातं. तेव्हा आता जिजी ती ट्रॉफी हातात घेते आणि त्या ट्रॉफीकडे एकटक बघत असते. तेव्हा लगेच नाना येतात आणि म्हणू लागतात, काय गं उमा, कसला विचार करते? तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, खरंच आपल्या मंजिरीला कुठलीही गोष्ट अशी सहजासहजी मिळालेली नाही आहे हो. खरंच खूप कष्ट करावे लागले, तेव्हा तिला कुठं ते सगळं काही मिळालेलं आहे. खरंच खूप सोसावं लागतं ना तिला. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, अगं सटवाईने आपल्या मंजिरीच्या कपाळावरती काय आयुष्य लिहिलं आहे ना, हे जर आपल्याला वाचता आलं असतं ना, तर आपण सगळी सुखं तिच्या पुढे आणून टाकली असते. पण नाही गं, तसं नसतं ना. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, तिच्या वाटेला येणारं दुःख आपल्याला आलं म्हणजे बरं होईल. तेव्हा नाना म्हणू लागतात, नाही गं बाई, आपण बोलल्याने असं काय बी होत नाही. हे बघ, ज्याचं त्याचं नशीब ज्याला त्यालाच भोगावं लागतं. त्यामुळे ज्याच्या नशिबात जे आहे त्याला ते सगळं काही सहन करावंच लागतं. तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होईल. कितीही संकट आली तरी आपली मंजिरी किती जिद्दी आहे हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे या सगळ्यावरती ती नक्की मात करेल. टेन्शन घेऊ नको तू. त्याच वेळी शशिकला येते आणि म्हणते, जाऊबाई, आज घरीच आहात ना? आज खरंच खूप मज्जा येणार आहे. घरी खूप मोठा कार्यक्रम आहे ना. त्याच वेळेस जिजी म्हणू लागते, काय घरी? कसली मज्जा येणार आहे? तेव्हा लगेच आता मंजिरी आणि रुजिदा येतात. तेव्हा लगेच मंजू म्हणू लागते, रुजिदा म्हण ना जिजीला. त्याच वेळेस रुजिदा जिजीला म्हणू लागते, जिजी चल ना, मला देवळात जायचंय, आपण दोघीजणी देवळात जाऊया ना. नाना तुम्ही पण चला. तेव्हा नाना म्हणतात, हो मी मोकळाच आहे, चल जाऊन येऊया. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, नाही गे बाई, तुझ्या नानाला घेऊन जा, मी काही येणार नाही आहे देवळात वगैरे, मला ना आवडत पण नाही ते देवाचं दर्शन घ्यायला. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, अगं जिजी असं काय करते, माझ्यासाठी चल ना गं पण. तेव्हा जिजी म्हणू लागते, ठीक आहे, मी येईल, पण मी बाहेरच चौकापाशी थांबे ना, मी देवळात येणार नाही, आधीच सांगून ठेवते. तेव्हा रुजिदा म्हणू लागते, ठीक आहे बाई, तुझ्या म्हणण्यानुसार. त्याच वेळी शशिकला म्हणू लागते, अगं ए, नाही यायचं आहे ना त्यांना, कशाला आग्रह करते मग, जाऊ दे ना, राहू दे घरी, तसंही घरी खूप मज्जा येणार आहे. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, काय आहे घरी शशिकला आज? त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, हे बघा, हे तुमचं कानातलं घ्या, शेवटचं बघून घ्या बरं. कसं आहे ना, आता ते वितळवलं जाणार आहे ना, सोनार येतोय ना. तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात, हे बघ शशिकला, तुला ते कानातलं आम्हाला नाही द्यायचं ना, मग देऊ नको, पण प्लीज ते वितळू नको गं, असं नको करू, माझ्या आईची शेवटची आठवण आहे. तेव्हा शशिकला म्हणू लागते, हो का, म्हणजे खरं तर हे कानातलं सासूबाईंनी मलाच द्यायला होतं, पण नाही, ते दिलं तुमच्या बायकोला, आणि तुम्ही काय केलं, ते गहाण ठेवलं आणि आता वर मला शिकवताय. रुजिदा, तुला सांगते, आयुष्यभर हे दोघं ना मला फक्त शिकवणच देत आलेत, पण आता नाही हां, आता मी हे कानातलं वितळवणार. मग बघा कशी मज्जा येते ते. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, रुजिदा मंदिरात जायचंय ना, चल मग. शशिकला, तुला त्या कानातल्याचं काय करायचंय ते कर बाई, मला नकोय ते कानातलं. असे म्हणून आता जिजी रागातच बाहेर निघून येते. आता मात्र इकडे डिफिकल्ट दोन माणसांशी बोलत असतो, कारण आता रायाने खूप मोठा प्लॅन केलेला असतो मंजिरीला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी. त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय तिथे येतो. आता मात्र लगेच जय म्हणू लागतो, हा तर रायाचा खास माणूस आहे ना, हा काय बोलतो यांच्याशी, नेमकं काय प्लॅन चालू आहे हे बघावं लागेल. आता डिफिकल्ट आणि त्या माणसांचं बोलणं
जय ऐकण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही ऐकू येत नाही. आता दीपिका म्हणत असतो, हे बघा सांगितल्याप्रमाणे सगळं काही काम झालं पाहिजे. तुम्हाला पंचायतीसमोर मंजिरीच्या घरी येऊन असं म्हणायचं मग तुम्हाला सगळे पैसे मिळतील. आता निम्मे पैसे दिलेत ना तेव्हा ते लोक म्हणू लागतात, हो तुम्ही सांगितलंय ना तसंच काम होणार आहे. रायाबाईंच्या म्हणण्यानुसारच सगळं काही होणार आहे असे म्हणून आता दीपिका व डंकी तिथून निघून जातात. तर आता ती दोन माणसेही निघालेली असतात. तेव्हा लगेच जय त्यांच्या पाठोपाठ निघतो. तर इकडे जीजी बाहेर आलेली असते. तर आता रुजिदा आणि नानाही तिच्या पाठोपाठ बाहेर येतात. तेव्हा नाना म्हणत असतात, अगं उमा, मला वाटतंय आपण शशिकलाला थांबवायला हवं, तिची विनवणी करायला हवी. तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, अहो कितीही काही केलं तरी शशिकला ऐकणार आहे वय, त्यामुळे प्लीज जाऊ द्या. तिने कितीही माझ्यापासून कानातलं हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तरी सासूबाईंनी माझ्या डोक्यावर हात ठेवून जो आशीर्वाद दिलाय ना तो ती नाही हिसकावू शकत. त्यामुळे तुम्ही द्या सोडून. कसं आहे ना, मी तो मोह सोडलाय कानातल्याचा, त्यामुळे तुम्हीही द्या सोडून आणि चला. कधीच्या नवात माझ्या लेकीने बाहेर जाण्याचा हट्ट केलाय देवळात ना, मग चला तिच्याबरोबर ती जाऊन येऊया, द्या बरं सोडून ते सगळं. असे म्हणून आता जीजी नाना आणि रुजिदाला घेऊन बाहेर निघालेली असते. तर इकडे शशिकला मंजिरीला म्हणत असते, बघ तुझी जीजी कशी तावातावात निघून गेली ना, बघ बघ. इतर वेळी तर म्हणायची माझ्या सासूबाईंचं कानातलं, माझा आशीर्वाद, माझ्या भावना, आणि आता आता ते वितळायचं म्हटलं तर लगेच निघून गेली, मला नकोय म्हणे. बघ कशी वागते तुझी जीजी. जाऊ दे, आता सोनार येतच असेल. त्याच वेळेस शशिकला आतमध्ये निघून जाते. तेव्हा लगेच आता मंजिरी ती ट्रॉफी हातात घेते आणि म्हणते, काय करू, अण्णा तर फोन उचलत नाही, ते जर वेळेवर आले नाही तर मग काय होणार आहे. राया तुलाच माहिती, राया प्लीज तुला माझ्या मदतीला धावून यायचंय रे, आज खरंच मी संकटात आहे, तुला यायचंय माझ्या मदतीला धावून, असे मंजिरी आता विठुरायाला म्हणत असते. तर आता त्याच वेळेस इकडे सोनार आलेला असतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, या 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 सोनार भाऊ, या पटकन. बरं झालं तुम्ही वेळेवर आलात. दाखवा बरं कसं वितळायचं कानातलं ते, आम्हाला ना खरंच खूप अर्जंट कानातलं वितळायचं आहे हो. आता मात्र मंजिरी खूपच टेन्शनमध्ये असते. तिला वाटत असतं की शशिकला काकू फक्त मस्करी करते, पण तिने तर खरंच सोनार बोलवलाय. आता काय करू मी, अण्णा ते अजून आले नाही, राया काहीतरी कर रे, असे मंजिरी मनाशीच म्हणत असते. तेव्हा सोनार म्हणू लागतात, एखादा मणी वगैरे द्या बरं, मी तुम्हाला वितळून दाखवतो. आता लगेच शशिकला ईशाला मणी आणायला सांगते आणि सोनार काका तो मणी वितळून दाखवतात. आता मात्र शशिकला खूपच खुश होते. मंजिरीचं मात्र टेन्शन अजून वाढलेलं असतं. तर इकडे इन्स्पेक्टर जय त्या दोन माणसांना पकडतो. आता त्या दोघांच्या डोक्यावरती बंदूक धरत असतो. तेव्हा ते माणसं म्हणत असतात, साहेब काय करताय तुम्ही, सोडा आम्हाला, आमची काहीच चूक नाही. तेव्हा लगेच इन्स्पेक्टर जय त्यांच्या जोरदारीशी कानाखाली ओढतो आणि म्हणतो, गप्प बसायचं आणि काय काय ठरलेलं आहे, काय बोलणं झालंय ते सगळं मला सांगायचं. काय चालू आहे तुम्हा लोकांमध्ये, पटपट सांगायचं. तेव्हा आता लगेच इन्स्पेक्टर जयच्या धमकीमुळे ते लोक रायाचा सगळा प्लॅन जयला सांगू लागतात. तेव्हा आता जय म्हणू लागतो, अरे बापरे असा प्लॅन आहे. तर तेव्हा ते लोक म्हणू लागतात, हो मग जाऊ द्या ना आम्हाला, असंच ठरलेलं आहे, दुसरं काय बी करायचं नाही. तेव्हा जय म्हणतो, ठीक आहे, ठरल्याप्रमाणे तुम्हाला तिथे जायचं आहे ना, तुम्ही जाऊ शकता, पण हो एक काम करावं लागेल, थोडासा बदल करावा लागेल त्या प्लॅनमध्ये. आता मात्र जयने रायाविरुद्धच काहीतरी प्लॅन करून त्यांना सांगितलेलं असतं. आता ते लोक म्हणतात, ठीक आहे तुम्ही म्हणाल तसंच होईल. तेव्हा जय म्हणतो, जर तसं नाही झालं ना, बघा मग मी ही गोळी तुमच्या डोक्यात घालायला नक्की तयार राहील. तर ते लोक घाबरतात आणि तिथून निघून जातात. तेव्हा जय म्हणू लागतो, राया म्हणजे माझ्या तोंडावरती तू असं दाखवतो की तुझी आणि मंजिरीची खूप दुश्मनी, पण आतमधून तर तू मंजिरीची मदत करतोय, असं आहे. तर नाही नाही नाही, आता खरं लक्षात आलं हा राया कसा आहे ते. त्यामुळे राया कितीही वेळा तू रक्षक होण्याचा प्रयत्न केला ना मंजिरीचा, तरी शेवटी तू भक्षकच ठरणार आहे आणि मंजिरीचा हिरो तर मीच असणार आहे. त्यामुळे आता बघ मंजिरीच्या मनातून तू कसा उतरतो आणि कसा तिचा भक्षक ठरतो ते. आता मात्र इथे इन्स्पेक्टर जयने खूप मोठा प्लॅन केलेला असतो. तर इथे रुजिदा आणि नानाजीजी बाहेर गेलेले असताना शशिकला आता लगेच सोनाराला म्हणू लागते, हे घ्या, हे कानातलं वितळून दाखवा. आता लगेच ते सोनार काका ते कानातलं त्या भांड्यात टाकून वितळणार. तेच लगेच राया येतो आणि पटकन ते कानातलं पकडतो. आता मात्र लगेच शशिकला रायाला बघताच उठून उभी राहते, म्हणते, राया तू. त्याच वेळेस अण्णाही रायाबरोबर आलेले असतात. तेव्हा शशिकला म्हणू लागते, अण्णा
हा तुमचा माणूस आहे ना, मग हा असं माझ्या कामात हस्तक्षेप का करतोय, का मध्ये मध्ये करतोय? तेव्हा अण्णा म्हणू लागतात, हे बघ, तो माझाच माणूस आहे आणि माझ्या सांगण्यानुसारच तो इकडे आलाय. तेव्हा शशिकला म्हणते, काय, पण कशासाठी? मी पैसे दिले ना तुम्हाला आणि तुम्ही मला कानातलं दिलं की नाही? तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, हो, पण कसं आहे ना, अण्णा त्यांचा सबूत कधीही तोडू शकतो. तसंच अण्णांनी त्यांचा सबूत तोडलाय आता. त्यामुळे आता हा कानातला माझा झाला. तर राया लगेच अण्णांच्या हातात ते कानातलं देतो आणि त्या सोनाराला म्हणू लागतो, तू काय मजा बघतोय का? झालंय तुझं काम, चल निघ इथनं, असे म्हणून त्याला काढून देतो. मंजिरी मात्र खूप खुश होते आणि म्हणू लागते, राया, कुठल्या का होईना रूपाने तू मला मदतीला नक्की धावून येतो. बरं झालं वेळेवर राया आला ते. तर आता लगेच अण्णा म्हणू लागतात, हे बघ शशिकला, मंजिरीने मला शब्द दिला होता, त्याप्रमाणे मी पंचायत घेऊन आलोय. आता मात्र मंजिरीला तर खूपच टेन्शन आलेलं असतं. रायाही तिच्याकडे बघू लागतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता सगळी पंचायत लोक जमा झालेले असतात. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, तुम्ही का आलाय तिकडे आता? तेव्हा लगेच ते पंचायतीवाले म्हणू लागतात, आम्हाला मंजिरीने बोलावले. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, खरं तर ना, मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची होती, जी मी खूप दिवसापासून मनात ठेवली होती. आता मात्र राया या सगळ्यातून मंजिरीला कसं बाहेर काढणार आणि इथे इन्स्पेक्टर जय रायाला अडकवण्यासाठी काय काय करणार हे आपल्याला नक्की बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल